कालच्या प्रॉब्लेम सेटमधले आपले शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत. त्यातला आता हा क्वेश्चन नंबर 5 आणि हा क्वेश्चन नंबर 6. या दोन्हींमध्ये आपल्याला सेंटीमीटर मिलीमीटर या कन्व्हर्जनवर उदाहरणं दिलेले आहेत. सो फर्स्ट यू हॅव टू अंडरस्टँड दॅट 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. तर ह्या 1 सेंटीमीटरमध्ये 10 मिलीमीटर येतात. या प्रोपोर्शनच्या आधारे आपल्याला हे दोन्हीही सॉल्व्ह करायचे आहेत. त्यातला क्वेश्चन नंबर 5 बघू. याच्यात काय दिलं आहे, राईट हाऊ मेनी सेंटीमीटर अँड हाऊ मेनी मिलीमीटर. पुढे एक्झाम्पल दिलं आहे, त्याच्यातला कोणता आकडा सेंटीमीटरचा आहे आणि कोणता मिलीमीटरचा आहे हा आपल्याला ओळखायचा आहे. तर पॉईंटकडे बघितलं तर डाव्या बाजूचा जो आकडा असतो तो सेंटीमीटरचा असतो आणि उजवीकडचा मिलीमीटर. मग 6.9 सेंटीमीटर असं दिलेलं असेल तर हा सेंटीमीटर हा मिलीमीटर. मग लिहायचं 6 सेंटीमीटर अँड 9 मिलीमीटर. MM फॉर millimeter. Second example 20.4, that means 20 centimeter and 4 millimeter. 0.8, here there is no number, there is a 0, so you should write 0 centimeter and 8 millimeter. 0.5 centimeter means 0 centimeter and point after the point there is a 5, so 5 millimeter. These are the very simple form of example. Now these numbers are given in this form. Now you have to convert into decimal form. इथे डेसिमल वरून शब्दामध्ये कन्वर्ट केलं. इथे शब्दात दिलेलं आहे, डेसिमल टाकता आलं पाहिजे. मग आता डेसिमल टाकता आलं पाहिजे तर त्यासाठी हे प्रमाण आपल्या पक्क लक्षात पाहिजे की 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 मिलीमीटर. आणि ज्या वेळेला आपल्याला असे आकडे पॉईंटमध्ये कन्वर्ट करायचे असतात तेव्हा आपल्याला 10 आणि त्याला डिव्हाइड करावं लागतं. आता जिथे सेंटीमीटर मिलीमीटर दिलेलं आहे तिथे डायरेक्ट पॉईंट लिहू शकता. पण असे 2 आकडे जर नसतील, उदाहरणार्थ ह्या एक्झाम्पलमध्ये, मग अशा वेळेला आपल्याला डिव्हाइड करूनच उत्तर काढावं लागतं. आपण बघू एक एक एक्झाम्पल. फर्स्ट, राईट हाऊ मेनी सेंटीमीटर इन डेसिमल फॉर्म युझिंग दिस प्रोपोर्शन. 7 सेंटीमीटर 1 मिलीमीटर. म्हणजे या उदाहरणात 7 सेंटीमीटर आणि 1 मिलीमीटर आहे. मग 7 आणि 1 लिहा, मध्ये पॉईंट टाका आणि पुढे सेंटीमीटर लिहा. मोठे युनिट लिहायचं असतं. 7.1 सेंटीमीटर म्हणजेच याचा अर्थ की 7 सेंटीमीटर पूर्ण आणि 1 मिलीमीटर थोडासा वर, असा याचा अर्थ आहे. 16 मिलीमीटर. 16 मिलीमीटरला कन्व्हर्ट करायचं असेल यू हॅव टू डिव्हाइड बाय 10. आफ्टर डिव्हाइडिंग 10 यू हॅव टू पुट अ पॉइंट इन बिटवीन 1 and 6. इट बिकम्स 1.6 सेंटीमीटर. सिमिलरली हियर 144 millimeter divided by 10, put a point in between 2 4, is 14.4 centimeter. Here only millimeter is given, no centimeter, so write 0. 0.8 centimeter. So these are the all questions of this exercise.